नाले जी कृपया कोऑर्डिनेट करें। मैं सारे अतिथियों से निवेदन करता हूँ कृपया स्थान ग्रहण करें। धन्यवाद सर। अभी थोड़े जो हमारे प्रमुख अतिथि है श्री संतोष गावड़े जी से मैं अनुरोध करता हूँ देवरे सर का पुष्पगुच्छ देके स्वागत करें। श्री सुनील देवरे सर, माननीय प्रोफेसर श्री सुनील देवरे सर, गावड़े जी से अनुरोध करता हूँ। सुनील देवरे सर से मैं सुनील देवरे जी के बारे में कुछ बोलना चाहूंगा। इन्होंने अपना एजुकेशन एमकॉम, एमए पॉलिटिकल इकोनॉमिक्स, एमफिल, जीडीसी एंड बीएड। उन्होंने कुछ अध्ययन विषय भी लिखे, बुक कीपिंग एंड अकाउंटिंग। ये प्रेजेंटली संभाराजे बाळीराज तथा बुद्ध, संतवानी, शिवराया फुले, अंबेडकर जी, अन्ना भाऊ, इनके समस्त विचारों पे उन्होंने लगभग 1000 के आसपास प्रबंध भी लिखे और कार्यक्रम भी अटेंड किए। एक बार तालियां हो जाए इनके लिए। और एक महत्वपूर्ण बात इनके बारे में, एक शिव संस्कार केंद्र है जिनकी स्थापना इन्होंने 2016 से की है। उसमें गांव के लोग, कुछ फैमिलीज और यंग लोग, इनका प्रबोधन कार्य ये पहले से चलते आ रहा है। इनका मूल गांव जावली करके है, जिला सातारा है, और ये वहां से हमारे लिए खास इतना दूर से आए। एक बार और तालियां हो जाए सर के लिए। क्योंकि जहां तक मुझे याद है देवरे जी अपना खुद का परिचय जब उनका टाइम आएगा उस टाइम पे मेरे से अच्छे दे सकते हैं सर। अभी मैं नाले जी से विनती करता हूं, हमारे प्रधान साहब संजय प्रधान सर का स्वागत करें पुष्पगुच्छ देके। डायरेक्टर जीओसो बीआरसी। और मैं गणेश मिश्र जी से निवेदन करता हूं, हमारे गणेश मिश्र पब्लिसिटी सेक्रेटरी। महापात्रा जी, लाइसेंसिंग ऑफिसर फॉर ओबीसी, इनका स्वागत करें पुष्पगुच्छ देके। दोस्तों, इसके अलावा भी कुछ स्पेशल गेस्ट मौजूद है हमारे पास। तो मैं नाले जी से विनती करता हूं, तुषार आंद्रे जी और योगेश कुरकुरे जी, जैसे जैसे मैं नाम लूंगा कृपया उनका स्वागत कीजिए। हमारे टैपिया टैप 3 and 4 प्रेसिडेंट श्री जितेंद्र देशमुख। संजू साली जी, आप स्वागत कीजिए। टैपिया प्रेसिडेंट श्री जितेंद्र देशमुख। टैपिया जॉइंट सेक्रेटरी श्री महेश गोडसे। टैप्सिया प्रेसिडेंट श्री चेतन संखे। टैप्सिया जॉइंट प्रेसिडेंट श्री नितिन संखे। और एक दो गेस्ट आने बाकी है तो मैं अगले तरफ चाहूंगा। सामक बुद्ध समाज श्री सीएन पाटिल प्रेसिडेंट। एक बार तालियां हो जाए इनके लिए। और स्थानीय लोक अधिकार समिति श्री जितेंद्र देशमुख प्रेसिडेंट। एक बार और सर प्लीज। अभी चर्चित चेहरा है टैक्स 3 and 4 में। और श्री महेश गोडसे जनरल सेक्रेटरी। ये थे हमारे स्पेशल इनवाइटी। थैंक्स सर फॉर कमिंग। एक्चुअली हमारे पास 2 और कमेटी थी। एक तो शायद तारापुर SC/ST एसोसिएशन के मेश्राम जी आए थे, लेकिन एक 5-10 मिनट में वापस आना है,
तो उस टाइम पे उनका स्वागत करेंगे। और एक तारापुर परमाणु अंजुमन वेलफेयर एसोसिएशन, उनके भी ईजाज अनवर जी मौजूद थे, लेकिन कुछ रोजा के कारण वो आ नहीं पाए। अगर आते हैं तो हम लोग उनका भी स्वागत करेंगे। धन्यवाद। तो आज के कार्यक्रम में आगे बढ़ते हुए मैं प्रेसिडेंशियल स्पीच श्री संतोष गावड़े जी से विनती करता हूं, एक बार प्रेसिडेंशियल स्पीच के लिए आगे आए। श्री संतोष गावड़े जी, प्रेसिडेंट ओबीसी। धन्यवाद उमेश जी। जय शिवराय, जय फुले, जय शाहू, जय भीमराय। आज दिनांक 11 एप्रिल 2022 रोजी क्रांतीसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि ओबीसी एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन याचे वर्धापन दिवस, याच्या निमित्त आपण प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केला आहे। ह्या प्रबोधनात्मक कार्यक्रमामध्ये विचार मंचावरती उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय संजय प्रधान सर, डायरेक्टर जीएसओ बीआरसी, सन्माननीय पाहुणे आणि आजच्या कार्यक्रमाचे वक्ता माननीय प्रोफेसर सुनील देवरे सर, एसपी जैन कनिष्ठ महाविद्यालय याचे प्रिन्सिपल आणि तसेच शिवसंस्कार केंद्र याचे संस्थापक आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षता करणारे माननीय युबी महापात्राजी, आपल्या ओबीसी एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशनचे ऑफिशियल लायसन्स ऑफिसर, तसेच इतर संघटनांचे जाबाज कर्तृत्ववान कार्यकर्ते पदाधिकारी आणि कर्मचारी, मित्र परिवार, बंधू भगिनी, आपल्या सर्वांचं आजच्या प्रबोधन कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो। विचारांना सुरुवात करण्या अगोदर ज्या महापुरुषांनी, महानायकांनी आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याग, समर्पण, बलिदान केले, त्या सर्व महापुरुषांना, महानायकांना मी त्रिवार वंदन करतो। आजच्याच दिवशी 11 एप्रिल 1827 रोजी एका सूर्याचा जन्म झाला होता। त्या सूर्याने आपल्या तेजस्वी कर्तृत्वाने आणि प्रखर बुद्धिमत्तेने सर्व बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रचार केला आणि त्यांना अंधारातून उजेडाकडे नेले। तसेच आपल्या भारताच्या अखंडतेला सर्वात मोठी बाधा असणारी जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी अविरत कार्य केले, समाज प्रबोधनाचे कार्य केले आणि सर्व बहुजनांना जोडण्यासाठी सत्यशोधक संघटनेची स्थापना केली। ते क्रांतीसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांना यांच्या 195व्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा देतो। त्याचसोबत 14 एप्रिल 1851 रोजी एका महामानवाचा जन्म झाला होता, ज्याने आपल्या भारताचे संविधान लिहिले, ज्यांना आपण भारताचे शिल्पकार, संविधानाचे शिल्पकार असं म्हणतो, ते विश्वरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्याही जयंतीच्या मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझ्या विचारांना सुरुवात करतो। ओबीसीची जनगणना झाली पाहिजे या मुद्द्यांना घेऊन आज संपूर्ण भारतामध्ये अनेक तीव्र आंदोलन चालू आहे। या आंदोलनामध्ये
एक बॅनर पाहिला होता. त्या बॅनरवरती हिंदीमध्ये 2 ओळी लिहिल्या होत्या. ओबीसी सोया हुआ शेर है, बस जगने की देर है. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर आज राष्ट्रीय स्तरावरती असू द्या किंवा गाव पातळीवरती असू द्या, ओबीसीच्या हजारो संघटना नव्याने उदयास येत आहेत आणि ते आपल्या हक्क अधिकाराची लढाई लढण्यासाठी रस्त्यावरती उतरत आहेत. ह्याचंच एक उदाहरण जर सांगायचं झालं तर आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये याच महिन्यामध्ये 23 तारखेला ओबीसी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन होणार आहे. असेच भरपूर सारे आंदोलन जे आहे राष्ट्रीय स्तरावरती चालू आहे. पूर्वी ओबीसी बांधव हा स्वतःला ओबीसी सांगण्यासाठी कमीपणा घेत होता. आज खऱ्या अर्थाने स्वतःच्या हक्क अधिकाराची जाणीव झाल्यावर ताठपणाने, अभिमानाने स्वतःला मी ओबीसी आहे हे सांगण्यात गर्व मानतो. आज आपल्या बांधवांना समजले ओबीसी ही आपली कायदेशीर ओळख आहे. ही कायदेशीर ओळख आम्हाला भारताच्या संविधान दिली कलम 340 प्रमाणे. ह्याच संविधानाने कलम 21A प्रमाणे शिक्षणाचा अधिकारही दिला. शिक्षणामुळे आमचे ओबीसी बांधव यांच्यात योग्यता निर्माण झाली. योग्यता सिद्ध करण्यासाठी कलम 16(4) प्रमाणे आम्हाला संधी दिली गेली आणि या संधीमुळे आमचे ओबीसी बांधव मोठे मोठे अधिकारी झाले. त्यांना मान सन्मान मिळाला. ज्या संविधानिक अधिकारामुळे आमच्या ओबीसी बांधवांना मान सन्मान मिळाला त्या अधिकारांचा आम्ही जय जयकार केला पाहिजे आणि त्या संविधानाला आम्ही आमच्या घरामध्ये वाचलं गेलं पाहिजे. प्रत्येकाच्या घरामध्ये ते संविधान असलं पाहिजे. कारण त्या संविधानामुळेच आमची खरी ओळख आहे. संविधान निर्माण व्हायच्या अगोदर आमची जी ओळख होती ती अपमानास्पद होती. संविधान जेव्हा निर्माण झाले आणि ते भारतामध्ये लागू झाले त्यानंतर आमची एक नवीन ओळख निर्माण झाली, ओबीसी. ओबीसी बांधवांची प्रगती होण्यासाठी ज्या माहितीची, विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे त्यासाठी हा विचार मंच तत्पर कार्य करत राहील. आज अनेक ओबीसी कर्मचारी निसंकोच आपल्या समस्या ओबीसी सेवाच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडतात. अनेक ओबीसी बांधवांबरोबर अधिकाऱ्यांना घेऊन भरपूर मोठ्या प्रमाणात डिबेट होत असतात. तेव्हा मला काही जाणवलं की अनेक ओबीसी बांधव ह्यांच्यामध्ये बेसिक माहितीची कमतरता आहे. बहुतेक ओबीसी बांधवांना ओबीसीचा फुल फॉर्म ही माहीत नसतो. ज्यांना बेसिक इन्फॉर्मेशन माहीत असते ते इतर ओबीसी बांधवांना सांगत नाही. याचं कारण शोधले असता मला 2 मुद्दे लक्षात आले. एक म्हणजे खोटी बदनामी होऊ नये आणि दुसरी म्हणजे सामाजिक इमानदारीची कमतरता असणे. सामाजिक इमानदारीची कमतरता असणे म्हणजे काय? मला अधिकार माहिती आहे पण मी त्याला काय सांगू? तो तसा वागत नाही, तो असाच आहे, त्याचा स्वभाव मला आवडत नाही म्हणून मी त्याला ओबीसीचे अधिकार का सांगू? मला अधिकार माहिती आहेत आणि मी माझ्या ओबीसी बांधवांना सांगितले पाहिजे, ही झाली सामाजिक इमानदारी. आता खोटी बदनामी म्हणजे काय? खोटी बदनामी होणे म्हणजे काय? अज्ञानतेमुळे अनेक ओबीसी बांधव ओबीसीचा फुल फॉर्म हा चुकीचा बोलतात. ऑदर बॅकवर्ड कास्ट बोलतात. ऍक्च्युअल मध्ये ऑदर बॅकवर्ड कास्ट नसून ऑदर बॅकवर्ड क्लास आहे.
आणि जेव्हा या अज्ञान ओबीसीच्या समोर एखादा ओबीसीचा व्यक्ती जेव्हा ओबीसीचे अधिकार सांगत राहतो, तेव्हा हा अज्ञानी ओबीसी त्या बांधवाला तो जातीयवादी आहे असा त्याचा खोटा प्रचार करतो. कारण की त्याला कास्ट आणि क्लास ह्याच्यातला फरक माहिती नसतो. आणि त्यामुळे काही बांधव जे आपले ओबीसी बांधव ज्यांना आपले हक्काधिकार माहिती आहेत ते इतर ओबीसी बांधवांना सांगत नाही. या खोट्या बदनामीचा मी सुद्धा थोडाफार शिकार झालो होतो. पण ज्यांनी माझी अशी खोटी बदनामी केली होती ते पण माझे ओबीसी बांधवच आहेत. अज्ञानतेमुळे ना समज असल्यामुळे ते तसे माझ्यासोबत वागले. माझ्या नासमज बांधवाने अज्ञानतेमुळे माझ्यासोबत जी वागणूक केली म्हणून मी त्याच्यावर रागवणे हा काही पर्याय नाहीये. ज्याप्रमाणे नासमज अज्ञानी असणारे लहान मूल आई वडिलांच्या अंगावरती सुसू करते, तेव्हा आई वडील त्या बाळावर रागवत नाही तर त्याची सुसू साफ करते. आणि जोपर्यंत त्या बाळाला समज येत नाही तोपर्यंत त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात. तीच भूमिका माझ्या अज्ञानी ओबीसी बांधवांबरोबर मी घेतली आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत गेलो. आणि आज मला सांगताना अत्यंत आनंद होत आहे. याचा खूप पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्या समोर दिसत आहे. ऑदर बॅकवर्ड क्लास चा मराठीमध्ये इतर मागास वर्ग आणि हिंदीमध्ये अन्य पिछडा वर्ग असा अर्थ होतो. शब्दाचा अर्थ बदलला की किती अनर्थ होतो ह्याची मला जाणीव आहे. आणि शब्दाचे महत्व पटवून देण्यासाठी राष्ट्रसंत तुकाराम महाराज म्हणतात आपल्या अभंगामध्ये, घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी, बोलावे खरे, बोलावे बरे, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे. शब्दांमुळे दंगल, शब्दांमुळे मंगल, शब्दाचे हे जंगल जागृत राहावे. जिभेवरी ताबा, सर्व सुखदाता, पाणी वाणी नानी नासू नये. किती महत्वाचा हा मेसेज आपल्याला राष्ट्रसंत तुकाराम महाराजांनी त्यांच्या काळातच दिला होता. आणि आजही आमचे बांधव पाणी असो, वाणी असो किंवा नाणी असो, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ते नाचवायचा प्रयत्न करत होते. आपले बांधव शब्दाचा खरा अर्थ शोधण्यापेक्षा स्वतःच्या बौद्धिक पात्रतेप्रमाणे त्या शब्दाचा अर्थ लावतात. असाच एक शब्द नॉन क्रिमिलियर. अनेक बांधवांबरोबर जेव्हा मी डिबेट करतो तेव्हा मला त्यांना मी काही लोकांना प्रश्न विचारला की नॉन क्रिमिलियरचा अर्थ काय असतो. तर त्यांनी जेव्हा उत्तर दिले तेव्हा मलाच थोडा झटका बसला. ते म्हणाले नॉन क्रिमिलियर म्हणजे मी गुन्हेगार नाही. ह्याच्यावरती मी जेव्हा विचार केला तेव्हा मला समजले क्रिमिलियर आणि क्रिमिनल हे दोन वेगळे शब्द आहेत. ह्यांच्या उच्चारणामध्ये आपल्या बांधवांचा जो काही गोंधळ झाला त्याच्यामुळे हा अपभ्रंश होऊन त्यांच्याकडून चूक झाली. आपले जे ओबीसीचे सेफगार्ड सिस्टम्स आहेत किंवा भारतीय संविधानाप्रमाणे जे आपल्याला अधिकार दिलेले आहेत त्याची जी भाषा आहे ती लीगल लँग्वेज आहे. आणि या लीगल लँग्वेजला समजणं थोडंसं कठीण आहे. पण आपण जर प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने आपण त्या लीगल लँग्वेजला समजू शकतो. आणि जो काही गोंधळ उडतोय किंवा
शब्दाचा अर्थ समजत नाहीये, तर अशा सगळ्या गोंधळांना, अशा प्रश्नांना सॉल्व्ह करण्यासाठीच आपण संघटनेची स्थापना केलेली आहे. लहानपणी शाळेत आम्ही प्रतिज्ञा बोलायचो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. जसजसा मोठा होत गेलो तशी बंधुत्वाची भावना कमी होत गेली असं दिसत होतं. आज तर अनेक बांधव एकमेकांचे दुश्मनच बनलेले आहेत. पण ही जी बंधुत्वाची जी कमतरता आहे ही भरून काढण्यासाठी आज खऱ्या अर्थाने ओबीसी संघटनेच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या राज्यातले, वेगवेगळ्या भाषेचे, वेगवेगळ्या जातीच्या बांधवांना आपण जोडलं आणि त्यांच्यामध्ये ही बंधुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थाने तो साकार होताना मला दिसत आहे. जेव्हा आपण कायदेशीर ओळख घेऊन संघटित होऊ तेव्हाच आपले कायदेशीर अधिकार मिळवता येतील. त्यामुळे आपण ओबीसी ह्या कायदेशीर ओळखीच्या नावाने ओबीसी एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन तारापूर साईट हे संघटन रजिस्टर केले. तेव्हाच आपल्याला NPCRच्या तारापूर महाराष्ट्र साईटच्या मॅनेजमेंट बरोबर आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पत्रव्यवहार करण्याची संधी मिळाली. आजपर्यंत आपण ओबीसी संघटनेच्या माध्यमातून अनेक लेटर आपल्या HR ला दिले आहेत. त्यामध्ये काही आपण मुद्दे मांडले होते ते आपल्यासमोर मला सांगावंसं वाटते. पहिला मुद्दा आहे ओबीसीची रोस्टर लिस्ट मेंटेन झाली पाहिजे. आता रोस्टर लिस्ट हा जरा लीगल शब्द आहे. रोस्टर लिस्ट म्हणजे काय? जे ओबीसी कर्मचारी रिटायर होतात आणि रिटायर झाल्यानंतर त्यांची जागा वेकेंट राहते, खाली राहते, ती भरून काढण्यासाठी भरती केली जाते. ती भरती करणं म्हणजे लीगल, त्याला रोस्टर लिस्ट असं म्हणतात. आणि भरती करण्यासाठी आपल्या तारापूर महाराष्ट्र साईटमध्ये जेवढ्या पण संघटना आहेत त्या सर्व संघटनांनी आपापल्या परीने प्रयत्न केला आणि ते प्रयत्न जो आहे तो साकारी झाला. आणि खऱ्या अर्थाने आज वेकेन्सीज आपल्या समोर दिसत आहे की भरती चालू आहे, एक्झाम चालू आहेत. तर मी सर्व संघटनांना मी धन्यवाद देऊ इच्छितो की आपण सर्वांनी त्या मुद्द्याला हात लावला आणि एकत्रितरित्या ती समस्या सॉल्व्ह करण्यासाठी सर्वांनी पहल केली. त्याबद्दल आपलं सर्वांचं मनपूर्वक मी धन्यवाद आभार करतो. दुसरा मुद्दा आहे ओबीसी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि इतर ओबीसी कर्मचाऱ्यांना रोस्टर ट्रेनिंग द्यावी. ही रोस्टर ट्रेनिंग ह्याच्यामध्ये काय असतं मुद्दा? ओबीसीची वेकेन्सी कशी भरली जाते, त्याची मेरिट लिस्ट कशी काढली जाते, मॅनेजमेंटच्या साईडने ओबीसी बद्दल काय कर्तव्य आहेत, ओबीसीचे हक अधिकार कुठले कुठले आहेत, ओबीसी संघटनांनी आपले हक अधिकार मॅनेजमेंट सोबत कशा पद्धतीने मागितले पाहिजेत, अशा अनेक गोष्टींना घेऊन ही ट्रेनिंग दिली जाते. आणि ही ट्रेनिंग ऑफिशियल असते. आणि मॅनेजमेंट साईडने दिल्लीवरून एक अधिकारी बोलवला जातो. तो अधिकारी ही रोस्टरची ट्रेनिंग देतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्या ओबीसी बांधवांना खऱ्या अर्थाने आपले अधिकार समजतात. तर ही रोस्टर ट्रेनिंग झाली पाहिजे यासाठी आपण मॅनेजमेंटला लेटर दिलं होतं. तिसरा मुद्दा, प्रमोशन इंटरव्ह्यू कमिटीमध्ये ओबीसीचा रिप्रेझेंटेटिव्ह असला पाहिजे. आपले जेव्हा प्रमोशन इंटरव्ह्यू होत असतात तेव्हा प्रत्येक वर्गातल्या इंटरव्ह्यू कमिटीमध्ये रिप्रेझेंटेटिव्ह असतो. पण ओबीसीचा रिप्रेझेंटेटिव्ह असतो, जर असेलही तर तो कोण असतो ह्याची ही माहिती आपल्याला दिली जात नाही. तर त्याच्याबद्दल मॅनेजमेंटला आपण लेटर लिहिलं होतं की ओबीसी बद्दल जेव्हा प्रमोशन इंटरव्ह्यू होतील तेव्हा ओबीसीचा रिप्रेझेंटेटिव्ह कोण असेल
ह्याची माहिती आम्हाला दिली पाहिजे, जेणेकरून आम्हाला ती व्यक्ती कोण आहे हे ओळखता येईल. चौथा मुद्दा, ओबीसी संघटनेसाठी कॉलनीमध्ये ऑफिस साठी रूम मिळावा. तोही मुद्दा आपण खूप मोठ्या ह्या मुद्द्यावरती आपण भरपूर सारे लेटर मॅनेजमेंट लिहिलेले आहेत. आता मॅनेजमेंट साईडने आपले जे येणार होते त्यातले भरपूर सारे जे आहेत आपले प्रमुख पाहुणे, ते काही कारणास्तव ते आज आले नाहीत. तर त्यांच्यासमोर मी हे मुद्दे मांडले असते की का आमच्या ह्या समस्या ज्या आहेत तुम्ही सॉल्व्ह करत नाहीत. पण ठीक आहे, ते आता अवेलेबल नाहीयेत. हे सर्व मुद्दे मांडण्यासाठी लोकशाहीमध्ये संघटन शक्ती खूप महत्वाची असते. ही संघटन शक्ती निर्माण केल्यामुळे हे सगळे मुद्दे आपण मांडू शकलो. आपल्याला लीगल प्लॅटफॉर्म भेटला. मॅनेजमेंट सोबत लीगल डायलॉग करण्यासाठी लीगल प्लॅटफॉर्म असणं खूप गरजेचं असतं. आणि संघटित शक्ती जेव्हा दिसते मॅनेजमेंटला, तेव्हा मॅनेजमेंटच्या समोर आपण जेव्हा एखादं लेटर देतो तेव्हा त्या लेटरचं एक वेटेज असतं. त्यामुळे आपण सर्वांनी संघटित होणं खूप गरजेचं असतं. आणि या प्रोग्राममध्ये आपण मोठ्या प्रमाणात साथ सहयोग करणं खूप गरजेचं असतं. आम्ही जेव्हा मॅनेजमेंटवर डायलॉग करतो किंवा मीटिंग घेतो किंवा त्यांना लेटर लिहितो, तर त्या लेटरचं वेटेज तेव्हा दिसतं जेव्हा खऱ्या अर्थाने प्रोग्राममध्ये आपल्या लोकांची संख्या दिसते. बऱ्यापैकी संख्या आज आहे प्रोग्राममध्ये. अजून कार्य केलं पाहिजे याची मला जाणीव होते. बरं, लोकशाहीमध्ये संघटित शक्तीलाच सर्वात जास्त महत्व असते. हीच संघटित शक्ती आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी भाग पाडते. आपण सर्व भाषा, प्रांत, जात ह्या घाणीत न अडकता एकजूट राहताल, बंधुभाव प्रस्थापित करताल आणि आपल्या ओबीसी संघटनेला तन्मन धनाने साथ सहयोग करताल, ही अपेक्षा व्यक्त करतो. तसेच टॅप्सियाचे निवडून आलेले अध्यक्ष माननीय चेतन संके सर यांना आपल्या ओबीसी संघटनेकडून शुभेच्छा देतो. तसेच अध्यक्ष महोदय, आपण आपल्या संघटनेला सहकार्य करण्याचे जे मानस व्यक्त केले होते त्यानुसार आपण सहकार्य करताल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज आपण जे वक्तागण बोलवले आहेत, माननीय प्रोफेसर सुनील देवरे सर, यांना खूप मोठा एक्सपिरियन्स आहे आणि त्यांच्याकडून आपण खूप साऱ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. आपण सर्व त्यांना शेवटपर्यंत ऐकताल अशी मी अपेक्षा करेन. शेवटी जाताना एवढंच सांगेन, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाची एक व्याख्या केली होती. शिक्षण म्हणजे काय? खरं आणि खोटं ह्याच्यातला फरक जो जाणतो आणि खऱ्याच्या साईडने ठामपणे उभा राहून खोट्याचा जो विरोध करतो ते शिक्षण असतं. काय आम्ही खरं आणि खोटं जाणतो? जर आम्ही खरं आणि खोटं जाणतो तर काय खऱ्याच्या साईडने ठामपणे उभा राहतो? हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारला पाहिजे. आणि शेवटी आपण सर्व वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात. महत्वाचे म्हणजे वेळेत उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या विचारांना इथे विराम देतो. जय भारत, जय संविधान. धन्यवाद गावड़े जी. आपने अभी बोला कि मैं हमारे विचारों को, आपके विचारों को यहाँ पे पूर्ण विराम देता हूँ, तो हमारी रिक्वेस्ट है यहीं पे पूर्ण विराम दीजिए. लेकिन जो आप मेहनत करते आ रहे हैं, जो अभी आपने बताया पिछले 2 साल में आपने काफी मेहनत की है, ऐसी मेहनत चालू रखी है. सब लोग आपके साथ हैं. धन्यवाद जी. हमारे बीच श्री संजय प्रधान जी, डायरेक्टर GSO PRC, ये शायद फर्स्ट टाइम आज
इनको सुनने का मौका मिल रहा है। एक बार सर के लिए तालियां हो जाए। लेकिन सारे लोगों को उत्सुकता रहती है कि जैसे हम लोग देखते हैं कि हमारे यहाँ से साइड डायरेक्टर साहब आते हैं, बात करते हैं, तो बहुत बार इवन मैं भी पर्सनल बता रहा हूँ सर कि बीआरसी में भी एक डायरेक्टर होते होंगे, उनको कभी देखा, उनको कभी सुना नहीं। तो आज मैं ये मौका गंवाना नहीं चाहूंगा, तो मैं सर से अनुरोध करता हूँ, सर आप आइए। संजय प्रधान जी, डायरेक्टर जीएसओ, प्लीज सर। सभी उपस्थित लोगों को मेरा नमस्कार। मंच पर उपस्थित श्री गावड़े जी, प्रोफेसर देवरे, श्री महापात्रा, श्री नाले और जो विशेष इन्वाइटीज हैं और जो सब सदस्य हैं ओबीसी समुदाय के, उन सबको मेरा नमस्कार। पहले तो मैं आयुष्मान का धन्यवाद बोलना चाहूँगा कि उन्होंने मुझे इस मौके पे बुलाया और आप सबके सम्मुख कुछ मेरे विचार रखने को मौका मिला। मैं एक और आप लोगों का आयुष्मान का बोलूँगा कि बहुत अच्छा किया, क्योंकि कई बार मैं देखता हूँ कि इस टाइप का जब आयोजन करते हैं तो ये मूर्तियों को उस कॉर्नर में ले जाकर रख लेते हैं और मंच पे लोग हमको बोलते हैं आप ऊपर बैठो। तो बहुत अच्छा है कि आपने उनको उचित स्थान दिया, और मैं भी हमें थोड़ा नीचे करते तो और अच्छा रहता। आज महात्मा फुले जी का बर्थडे भी है, और जहाँ तक मैं समझता हूँ अपना तारापुर ओबीसी एसोसिएशन का स्थापना दिवस भी आज ही है, तो मैं दोनों को बधाई देना चाहता हूँ और चाहूँगा कि आप सब ज़्यादा से ज़्यादा उन्नति करें, आगे बढ़ें। और जो गावड़े जी क्लास और कास्ट के अंदर डिफरेंस कर रहे थे, मैं बैठा बैठा ऐसे ही एक और चीज़ मेरे अभी दिमाग में आई कि हम अदर बैकवर्ड क्लास बोलते हैं। बैकवर्ड क्यों है? हम क्यों किसी को बैकवर्ड बोलते हैं, या हम अपने आप को ही बैकवर्ड बोलते हैं? वो गलत है। सही में कोई बैकवर्ड अपने आप को सोचना वो है ही गलत, क्योंकि भगवान ने किसी को भी कम नहीं बनाया है। तो वही मेन जो लड़ाई की बात है तो ये है कि भगवान ने किसी को कम नहीं बनाया। अगर हम खुद ही सोचने लगे कि मैं कम हूँ तो फिर हम बराबरी की उम्मीद ही छोड़ देते हैं। तो हमें अपने आप को किसी या दूसरे किसी को भी बैकवर्ड समझना ही नहीं है। कोई बैकवर्ड नहीं है। हाँ, आप ये बोल सकते हैं कि हम ऑप्रेस्ड क्लास बैकवर्ड नहीं है। ऑप्रेस का हिंदी या मराठी में शायद ढंग से नहीं बोल पाऊँ, पर बैकवर्ड से मेरे ख्याल से ज़्यादा बेटर वर्ड होगा कि अगर हम बोलें कि हम ऑप्रेस क्लास हैं। महात्मा फुले जिनकी कि आज बर्थडे भी है, वो करीब आज हम जो भी कुछ बात कर लेते हैं या बात कह रहे हैं, समझ रहे हैं, आप उसको इस हिसाब से देखिए कि वो लगभग 200 साल पहले उनने ये सब किया। तो उन परिस्थितियों में, उन सामाजिक स्थितियों में, उन पैसों की बहुत ज़्यादा कमी के हालात में उनने जो विचार उस वक़्त रखे, कहाँ वो एक छोटी सी जगह पे अगर रहे और किस टाइप से उनने अपना अध्ययन किया और इस उच्च स्तर तक के विचार लेके आ पाए, उस चीज़ को अप्रिशिएट करना बहुत ज़रूरी है। उससे हम किसी की भी मतलब महत्ता को ज़्यादा ढंग से समझ सकते हैं। क्योंकि आज आप देखेंगे, आज हम जो भी कुछ कर पा रहे हैं, कह पा रहे हैं या कहीं भी खड़े हैं, वो बहुत सरल है उससे मुकाबले। तो उस वक्त जिनने जो किया उस चीज़ को हम समझें। और आप सब जानते हैं कि वो 19वीं शताब्दी के प्रमुख सामाजिक कार्यकर्ता हैं और महाराष्ट्र के तो हैं ही, बट महाराष्ट्र के अलावा भी और मंच पे विद्यमान जो हमारे ये सभी हैं, ये केवल महाराष्ट्र के ही आप ये सब हैं, ओरिजिनल महाराष्ट्र के। बट इसका मतलब नहीं है कि उन्होंने महाराष्ट्र के ही काम किया या महाराष्ट्र में ही जाने जाते हैं। वो पूरे देश के लिए भी काम किए, पूरे समाज के लिए भी काम किए, और इनमें से कई लोग विश्व में भी बहुत प्रसिद्ध हैं। और
नॉट ओनली प्रसिद्ध इसलिए हैं कि केवल नाम से लोग जानते हैं, लोग उनके काम को जानते हैं, पहचानते हैं, उनका गुणगान करते हैं और उसको फॉलो करने की कोशिश करते हैं। तो वो चीज़ है। तो उस समय जो समाज की बहुत ज़्यादा विभत्स बुराइयों में से थी, जैसे अस्पृश्यता हो गई, विधवाओं के प्रति जिस टाइप से सामाजिक था, किसानों को जिस टाइप से लूटा जा रहा था, या महिलाओं को शिक्षा के लिए एक तरह से बिल्कुल ही माना जाता था कि नहीं, ये तो शिक्षा के लिए किसी लायक ही नहीं हो सकती, ये उन्हें अधिकार ही नहीं है शिक्षित होने का। तो ऐसे बहुत सारे मुद्दों को महात्मा फुले ने लिया और सावित्रीबाई फुले ने भी लिया और इनको नॉट ओनली सोचा, उसको आगे बढ़ाया। सोच तो हम लोग बहुत सारी चीज़ें लेते हैं, बट उस सोच को आगे बढ़ाने के लिए जो संघर्ष करना पड़ता है, उस संघर्ष के रास्ते को चुनना और उस पर चलना, वो बहुत बड़ी चीज़ है। और उनने अपनी बहुत लिमिटेड रिसोर्सेज के साथ में भी, अपने दृढ़ निश्चय के साथ में और अपने इसके कि हाँ हम एक अच्छा करना है, एक बहुत बड़े समाज के लिए अच्छा करना है, उस पर आगे चले और उसको ठीक किया। 1873 में उन्होंने एक पुस्तक लिखी थी, गुलामगिरी, और उसमें उन्होंने जो अमेरिका में गुलामी को ख़त्म किया था, उन लोगों को समर्पित किया जिन लोगों ने उसके लिए संघर्ष किया था। और साथ में उसमें यह भी आया है कि गुलामी को आप समझें कि गुलामी क्या है। एक्चुअली आज भी हम कई तरीके से गुलाम हैं। अगर हम सोचें तो आप ये देखिए कि गुलामी केवल यही नहीं होती है कि जो फिजिकली आपको केवल गुलाम बना के रखा हुआ है। हम अपने विचारों के गुलाम हो जाते हैं, वो भी एक तरह की गुलामी है। हमारी जो ओपन माइंडनेस नहीं रह पाती, कि हम एकदम खुले में नहीं सोच पाते, वो भी एक गुलामी है। हम डायरेक्टली गुलाम नहीं हो, बट फाइनेंशियली हम कहीं ना कहीं से ऐसे बर्डन कर दिए जाते हैं कि हम फाइनेंशियली गुलाम हो जाते हैं। हम अपनी सामाजिक संस्कृति को छोड़ के किसी दूसरी पाश्चात्य संस्कृति या और किसी भी और संस्कृति से ऐसे ओतप्रोत कर दिए जाते हैं कि हम उसके गुलाम हो जाते हैं। तो हर तरह की गुलामी को हम जानें, समझें और उससे लड़ने की कोशिश करें। जो उन्होंने महिला शिक्षा के अग्रदूत रहे, ये दोनों जनों ने सबसे पहला स्कूल इन लोगों ने खोला, और जो सत्य की खोज के लिए एक सत्यशोधक समाज की स्थापना की। और सत्य की खोज, जैसे आप जानते हैं, अनवरत है, वो कभी खत्म नहीं होगी। और महात्मा बुद्ध ने भी बेसिकली अपना पूरा जीवन इसी में लगाया कि हम सत्य की खोज करें, तो हम सत्य को पहचानते रहें लगातार। और सत्य को पहचानने के लिए सबसे बड़ी चीज़ ये है कि हम एजुकेट हों, खुद एजुकेट हों, हम लर्नेड बने, हम चीज़ों को अपने हिसाब से जाने। ये नहीं कि कोई हमें पढ़ा रहा है, जैसे कोई जो भी हमें बता रहा है वो हो सकता है बायस हो। जैसे आजकल अगर आप देखते हैं कोई भी टीवी है तो वो हर टीवी कोई किसी से बायस होता है, कोई किसी से बायस होता है, वो अपनी तरह से अपनी न्यूज़ दे देगा। सिमिलरली हिस्ट्री भी ऐसी है, जिसने लिखी वो हो सकता है बायस हो। तो ऐसा नहीं होता है कि हर चीज़ें, तो आप चीज़ों को जितना जानेंगे, जितना अपनी शिक्षा को बढ़ाएंगे, उतना आप चीज़ों को समझ पाएंगे अनबायस्ड होकर। या अगर कोई बायस बोल भी रहा है तो आप जान पाएंगे कि नहीं, सच्चाई क्या है। और वो जो सत्य की खोज है वो लगातार रहिए, अपने आप को उन्नत करिए, अपने साथियों को उन्नत करिए। और क्योंकि एक एक जने के उन्नत होने से ही फिर आपका परिवार उन्नत होता है, फिर आपका समाज उन्नत होता है, देश उन्नत होता है, या देश के ऊपर बोलेंगे तो पूरी ह्यूमैनिटी या अर्थ के लिए वो फायदेमंद है। महात्मा बाबू की एजुकेशन जो हुई थी वो एक स्कॉटिश मिशन हाई स्कूल में हुई थी। मे बी स्कॉटिश मिशन से हो सकता है कि उनको ये एक उन्नत विचारधारा, खुली विचारधारा देखने और समझने में काफ़ी सुविधा हुई हो। और मैंने आपका ये भी देख रहा था, जो इन्विटेशन वाला है वो हुई थी एम्प्लॉइज वेलफेयर एसोसिएशन। तो थोड़ा हम BRC में R&D वाले लोग हैं, एकदम जो है वो ही नहीं सोचते हैं। तो मैं सोच रहा था कि अगर हम
ओबीसी एम्प्लॉयज वेलफेयर एसोसिएशन है, इसको अगर ये कर दें बाय ओबीसी एम्प्लॉयज, मतलब सोच में नाम तो वही रहेगा, क्योंकि अगर आपने नाम बदल दिया तो जो हमारा एडमिनिस्ट्रेशन है वो आपकी जो रजिस्ट्रेशन है उसको नहीं मानेगा, क्योंकि इसी नाम को ही वो रजिस्टर कर सकते हैं। एम्प्लॉयज एसोसिएशन अगर है तो ही कर सकते हैं, बट जो हमारे काम हैं, काम हो सकते हैं बाय ओबीसी एम्प्लॉयज एंड सोशल वेलफेयर एसोसिएशन। तो मकसद ये है कि हम अपना भला करें, अपने साथियों का भला करें, इसमें कभी किसी को ऑब्जेक्शन होना नहीं चाहिए। और प्रॉब्लम कब आती है, जब मैं अपना भला करने के लिए इनका नुकसान करना चाहता हूँ या उनका नुकसान करना चाहता हूँ, तब दिक्कत आती है। तो हम अपना भी भला करें, साथियों का भी भला करें, और कभी ऐसा नहीं है कि हम दुनिया भर का भला करते बैठेंगे तो भी जरूरी नहीं है। आप दूसरे का भला मत करो, बस नुकसान मत करो, इतना ध्यान रखो कि हम दूसरे का नुकसान नहीं कर रहे हैं और अपना भला कर रहे हैं। मैं खुद का भला करना, आप बोलो स्वार्थ कुछ नहीं है, ये बहुत जरूरी है, क्योंकि अगर मैं खुद अच्छा नहीं हूँ तो मैं कुछ कर नहीं सकता। तो पहले मैं अपना भला करूँ, जैसे हम बोलते हैं अपनी हेल्थ अच्छी हो, अपना दिमाग अच्छा हो, अपना परिवार अच्छा हो, तो आप वो अच्छा रखिए, बट बगैर दूसरे का बुरा करें। सिमिलरली हम ओबीसी समाज के लिए ज़्यादा से ज़्यादा अच्छा करें, पर ऐसा नहीं कि हमारे को दूसरे को लड़के करने की ज़रूरत है, दूसरे का बुरा करने की ज़रूरत नहीं है। लड़ना कभी कभी जरूरी हो सकता है, तो जहाँ ज़रूरत है वहाँ लड़ें, जहाँ गलत है वहाँ लड़ें ना, पर दूसरे का छीन के मैं अच्छा करूँ वो चीज़ कभी चलने वाली नहीं है। एक और आपका जो फर्स्ट आ रहा था वो आ रहा है एजुकेट। अगर वो एजुकेट आप ऐसे ले रहे हैं कि एजुकेट टू माई सेल्फ, खुद के लिए, मतलब लर्निंग, तब तक ठीक है। पहले लर्न करिए, फिर दूसरे को भी एजुकेट करिए। अदरवाइज ऐसा हो जाता है कि वो हाफ कुक चीज़ ही हम दूसरे को बता रहे हैं, तो ज़्यादा मुश्किल हो जाती है। ऑर्गेनाइज के बगैर तो कुछ होता ही नहीं है। बगैर ऑर्गेनाइजेशन, ऑर्गेनाइज रहना है या संगठित रहना है, समझना है, और जो फिर सही चीज़ है उस डायरेक्शन में चलना है। और एजिटेट करना मैं बोल रहा हूँ बहुत ज़रूरी है, पर एजिटेट कहाँ करना है उसको पहचानना उसके पहले बहुत ज़रूरी है कि हमें कहाँ एजिटेट करना है। और उसके लिए हम ऐसा नहीं कि हमारे को एक आदमी ने कुछ बोल दिया और हम अंधभक्त करके उसको कहें। उसके लिए सबसे पहले एजुकेशन है, आप जानिए सही क्या है, और सही डायरेक्शन में अगर है तो उसमें हमें ज़रूर एजुकेट करने का है। और आज श्री देवरे सर यहाँ पे आए हुए हैं, आप सबने सुना है कि उनने काफ़ी लर्नेड आदमी हैं, बहुत सारे काम किए हैं, बहुत सारी नॉलेज भी है उनको। आप सब उत्सुक रहेंगे उनको जानने के लिए। तो यहाँ पे मैं अपना उद्बोधन समाप्त करता हूँ। धन्यवाद। थैंक यू। धन्यवाद प्रधान सर। जहाँ तक मुझे लग रहा है ये पॉम्पलेट आपके पास था, जितना कंसंट्रेशन से ये सर ने देखा है, मुझे नहीं लगता किसी और ने ये देखा होगा। धन्यवाद सर। तो प्रोग्राम को आगे बढ़ाते हुए एक 3 and 4 का 1 2 का जाना माना चेहरा, जिनको ऑलमोस्ट सारे लोग जानते हैं, हमारे आज के प्रेसिडेंट ऑफ द इवनिंग श्री यूबी महापात्रा जी, लाइसेंसिंग ऑफिसर फॉर ओबीसी एजीएम फाइनेंस पीएमएस। सर से मैं विनती करता हूँ कृपया डाइस पे आके हमें 2 शब्द बताइए सर। श्री यूबी महापात्रा जी प्लीज। मैं भी यही पेपर रखा हूँ। Respected Sanjay Pradhan sir, respected Professor Sunil sir, respected my OBC president because I am the liaison officer, and respected my secretary OBC association, respected Deshmukh, respected Sankhe, respected other colleagues, those who are
of the dais and sitting just to listen us. We have assembled here again after 2 years, maybe because of COVID. But thing is that the position of OBC association is as it is. We could not give them the facilities of opening an office till today, in spite of lot of efforts. The same way other union people are jeering at me that why only OBC, why not to other association. Will definitely, my intention is that it should be given, office should be given to all the association so that they could assemble in a single place to take certain good decision for the general public and the employees as a whole. This OBC association and OBC fraternity came into being because of the Constitution. Constitution has laid down in 15th and 16th as well as 340 and 330 lot of options for the OBC association or OBC caste to improve upon. And these are the stalwarts who have started the initiation of identification of the OBC. And most respectfully, Kanti Surya Mahatma Jyotirao Phule, and his 195th birth anniversary, I think so, and his wife Savitri Bai Phule. These are the stalwarts. Then you have Shivaji Maharaj, then other people are there, and Ambedkar ji also there. This is a third OBC Association anniversary day. And what the stalwarts have given them the option of moving this OBC association further and do the development of the employees as well as general public. OBC association is doing that. But sorry to tell you all you people that we don't have in our here in Tarapur this whatever he has told, this register, what is the roster system of coming to the liaison officer so that he can see that what are the deficiency. It is not coming to the liaison officer because it should come in other side. I have seen in maps also. I was liaison officer. There I have seen roster used to come for each quarter to sign before it is sent to him headquarters, so that he get to know where the deficiencies are there. Either it may be civil class civilized or it may be OBC, maybe other, where the stumbling blocks are there. And in the recruitment process also, before the recruitment process starts, it goes to all the liaison officers so that they can verify where is the shortage. So accordingly, if it is addressed by the management or not, if it is not addressed, then the liaison officer should raise the query. But it is not coming. That is a sorry fact I am telling in front of everybody. And of course, the training to the OBC fraternity should also be given so that they can further improve. And I used to see in maps also, the OBC liaison officer used to be sent to Bangalore, somewhere, some training program, OBC training program. It was always used to be liaison officer goes there to attend, so that he can also learn lot of things, what are the changes made by the government recently.
so that he can implement in the organization. But it is not done here. Last 3 years I have never seen. The which is liaison officer or some liaison maybe liaison officer may be going. But I have never seen OBC liaison officer is going somewhere and attending, or OBC fraternity going and attending these meetings. Because this is if you attend, a lot of people other from outside they are coming. If you talk to them, you will improve. What are the things which we can improve, develop in our organization? Because different organizations people used to come there, and I have seen in maps some of the political people they used to come because IGCAR is a very good big association, OBC association, and they are political people and the secretary level, Delhi level people they used to come, and Prabhat Kumar was the chairman. I used to attend that. I have seen the way deliberations was made. We were really spellbound by listening all this deliberation. We are myself. I was thinking that I know nothing. I know nothing. If I attend those people's deliberation, I was really elated to learn a lot of things by your deliberation. But that is not being done because neither the people are being sent for attending the training program, nor the community is the association people are trained in the organization also. Only we are asking one office, one roster to be maintained, training to be maintained, which is a peanut for the management to take a decision. But that is not being done. Showing the plea or telling the plea that somewhere some unit where some problem was there, and forget about other unit. You start telling about your own unit whether rooms are available or not. You are giving rooms to the laborer, those who are coming and doing the job there, and they cannot give the rooms to the people, those who can sit in the evening and discuss among themselves for the development of the community. It is ridiculous. Being a management man also, I am feeling shocked to tell all these things. And it is not that if you give a room that people will chit chat and do enjoyment there. They will discuss about and some records will be maintained by them, so that this whatever I am telling you now, this roster, they can deliver it there, or where this shortage is there. So accordingly we can talk to the management through our liaison officer. And it is not taken care. Actually, I am really sorry to tell you people also, I am not helping you. Last 2 to 3 years I have seen the way it is coming to my mind, and whatever way I can change, but I am unable to do that. That is, I am really feeling sorry for that. Because being a stamp of liaison officer, I don't act on that basis. Never. Never being a rubber stamp, liaison officer or the head of finance. I don't like those things unless the work moves. Something is moving by my discussing with me, or my knowledge is being utilized properly, then I don't feel like being a liaison officer. Sorry to tell all those things, because I cannot help the people for whom I am working as a liaison officer. What more I can say? Then what is the fun in being a liaison officer? Only rubber stamp? Then they give to somebody else who is a liaison officer, who can attend the training program at Siluka, both Siluka OBC, everything. Let him attend. I don't have any objection of attending, but if I am there, I should support and I should give them the proper justice. And of course, it is me who has started telling these people, OBC Association, if SD is not available, you kindly call Pradhan sir. So that I am happy to be sitting by the side of Pradhan sir. Always. And of course,
Professor Sunil has written books which I have read in my younger time, because I am basically a professional chartered cost accountant as well as MCOM. So the commerce book and my favorite subject, of course, accountancy. Because I stood in all India level topper in accountancy. So my favorite books he has written. Actually, I am elated to see him also and to listen from the horse's mouth. The three things has been written. Top of that, educate. Obviously, OBC Association has educated us, but not the liaison officer. Have organized better way, but not by with the attendance of a head HR. Agitate they don't do, because they are very simple people. They don't agitate because they have agitated only in front of liaison officer, but which cannot help these people. Only they came to me and they have agitated in front of me, but I could not do anything. Thank you for giving me an opportunity to speak. Thank you. धन्यवाद सर। इसलिए मैं पहले ही बोला, एक जाना माना चेहरा सर, जो भी है मन में कुछ नहीं रखते, जो भी है खुल के बोल देते। धन्यवाद सर। हमारे बीच में अभी मेश्राम जी मौजूद है, तारापुर SC/ST साइड के प्रेसिडेंट। तो मैं संजू साली जी से विनती करता हूँ, एक बार इनके पुष्पगुच्छ देके एक बार स्वागत कीजिए। धन्यवाद सर। एक्चुअली थोड़े गर्मी के दिन है तो वाटर अरेंजमेंट किया गया है, और प्रोग्राम के आखिर में एक अल्प उपहार का भी अरेंजमेंट किया गया है। तो ये मैं इसलिए बताना चाहूँगा कि अभी जिस चीज़ का अपन वेट करते हैं, जहाँ तक मुझे याद है हर एक जन जो स्पेशल गेस्ट रहते हैं इनका लिए वेट करते हैं। तो मैं अभी आमंत्रित करना चाहूँगा श्री सुनील देवरे जी को, प्रोफेसर HP कॉलेज नागो ठाणे, फाउंडर शिव संस्कार केंद्र। एक्चुअली इनके बारे में काफी बड़ा लिखा है, लेकिन जहाँ तक मुझे बात है ये जितना अच्छे से बता पाएंगे उतना शायद मैं भी नहीं बता पाऊंगा। श्री सुनील देवरे सर, प्लीज। तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय। OBC एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन, इन शॉर्ट OBC EWA, या संघटनेचा 3रा वर्धापन दिन आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्मदिन यांचं औचित्य साधून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मंचावरील सन्माननीय अतिथीगण आणि माझ्यासमोर बसलेले सर्व बंधू आणि भगिनींना, खरं तर अखंड भारतामधील सर्व प्रकारचे समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु ज्या भाषेवरती आपलं प्रभुत्व असतं त्या भाषेमध्ये मांडणी केली तर लोकांपर्यंत योग्य प्रकारचा संदेश जातो। त्यामुळे मी या ठिकाणी बिलकुल असा प्रयत्न करणार नाही की हिंदी बोलावी, कारण हिंदीमध्ये जर बोललो तर बोलता येणार नाही असा मुद्दा नाही, परंतु योग्य प्रकारे संदेश देता येणार नाही। म्हणून ज्या वाणीवरती आपलं प्रभुत्व असतं त्या वाणीमध्येच लोकांमध्ये विचारधारा पोहोचण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे। काही लोकांना कदाचित माझं बोलणं लगेच समजेल किंवा न समजेल, परंतु माझे हावभाव त्यांना बरेच काही सांगून जाते। सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी चाहूल देतो, 7:56 झालेली आहेत। मी पेशा आणि शिक्षक आहे, त्यामुळे वेळेचं मला फार चांगल्या प्रकारे भान असतं।
की आपण बोललो 40 मिनिटं म्हणजे बरोबर 40व्या मिनिटाला आपण थांबलंच पाहिजे. आपण बोललो 60 मिनिटं म्हणजे बरोबर 60व्या मिनिटाला आपण थांबलंच पाहिजे. त्याला टाइम मॅनेजमेंट असं म्हणतात. इंडियन लोकांची जी सायकोलॉजी आहे ती सायकोलॉजी फार भयानक आहे. आणि मला असं वाटतं या सायकोलॉजीला इंग्रजांनी पण हेरलं होतं. त्यामुळे तुम्हाला मला असं वाटतं काही लोकांना कल्पना असावी, त्यांनी मध्यभागी मोठी मोठी घड्याळं लावली आणि लोकांनी दुर्लक्ष केल्यामुळे इंग्रजांनी आणखीन एक थोडीशी जरा बुद्धी लढवली आणि 1 तास झाला का एक असं हे व्हायचा, टोल व्हायचा. तर त्यांना असं वाटलं बाबा की मन ते टोलाचा आवाज ऐकून तरी वेळेकडे लक्ष देते. तुम्हाला कळतं ना काय बोलतोय ते. परंतु इंडियन सायकोलॉजी एवढी भयानक आहे की 6ची वेळ दिली का 7ला येणं हीच आमच्या लोकांची मानसिकता आहे. त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी आव्हान करतोय, वेळेला आपण जर महत्व दिलं ना तर इंडिया कुठं जाईल ना इंडिया पण विचार करू शकत नाही. मला वाटतं या वाक्यामध्ये मी खूप काही बोलून गेलो. आणि म्हणून वेळेला महत्व आपण दिलं पाहिजे सर्व लोकांनी. त्यामुळे मला परतीचा प्रवास करायचा आहे. कदाचित मी माझ्या घरी पोचता पोचता 4:30 होतील. आणि म्हणून मग माझ्या हातामध्ये जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळेमध्ये जेवढे काय मुद्दे तुमच्या समोर ठेवायचे आहेत या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुल्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने, सोबतच बरोबर शिष्य आणि गुरु यांचा जो जन्मदिन आहे तो जोडूनच आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही जन्मदिन 14 एप्रिल या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत. मी काही ठिकाणी बघितलं की बाबासाहेबांच्या जयंतीची देखील या ठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे. तर या 2 महामानवांना तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे. मग पहिली एक महत्वाची बाब मी जिथून सुरुवात करतोय जी फार महत्वाची आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध प्रज्ञा या शब्दामध्ये काय सांगतात. मला असं वाटतं प्रज्ञा या शब्दाचा अर्थ मी तुमच्या समोर ठेवतो. मला खात्री आहे तुमची सगळ्यांची ऐकण्याची उत्सुकता वाढेल की बाबा सर काहीतरी निश्चितपणे आज नवीन सांगणार आहेत, ऐकायला काय हरकत नाही. आणि मी बऱ्याच ठिकाणी बोलताना असं बोलतो, तुमच्या कानामध्ये जीव आणा, आज काहीतरी नवीन ऐकायला मिळणार आहे. काय बोललो मी? तुमच्या कानामध्ये जीव आणा, आज तुम्हाला काहीतरी नवीन ऐकायला मिळणार आहे. मग प्रज्ञा शब्दाचा अर्थ काय होतो? आकलन करण्याच्या क्षमतेचा सर्वोत्तम विकास म्हणजे प्रज्ञा. आकलन करण्याच्या क्षमतेचा सर्वोत्तम विकास म्हणजे काय? प्रज्ञा. याचा अर्थ काय? बोलणारा व्यक्ती जर बोलता क्षणी जर तुम्हाला कळत असेल तर समजून जायचं तुमच्यामध्ये प्रज्ञा आहे. आणि ज्या मुलांना शाळेमध्ये शिक्षक शिकवत असताना शिकवलेलं जेव्हा बोलता क्षणी समजतं ते एक विनोद करतो. मग काही शिक्षक विनोद करतात आपल्या क्लासमध्ये. माझ्या वर्गामध्ये काही मुलं बल्ब आहेत आणि काही मुलं ट्यूब आहेत. आता तुम्हाला पण हे लगेच कळेल किंवा न कळेल. काही लोक बल्ब म्हणजे काय, शिकवलं म्हणजे बटन दाबलं का लगेच पेटतंय ते बल्ब. आणि शिकवलं तर 2-3 उदाहरणं शिकवल्यानंतर त्याला कळते ते म्हणजे काय, ट्यूब. कशी असते ती? कळलं का नाही कळलं काय बोलतोय? याचा अर्थ आज तुम्हाला ज्या ठिकाणी जे काही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे ऐकण्याचा प्रयत्न करावा. याचा अर्थ मी या बिलकुल मताचा नाही की तुम्ही इंटेलेक्च्युअल आहात आणि इंटेलेक्च्युअल माणसाला नव्याने काहीतरी शिकवलं पाहिजे. परंतु हाही मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे. आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्राचं नॉलेज आपल्याला असतं. आपण ज्या क्षेत्राशी संबंधित नसतो त्याचं नॉलेज आपल्याला नसतं. माणसाने आपल्या क्षेत्राव्यतिरिक्त अन्य क्षेत्राचं नॉलेज घेणं याला खऱ्या अर्थाने प्रज्ञा असं म्हणतात. तर आपण याच ठिकाणी मला असं वाटतं सर्वजण रिस्पॉन्स द्याल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मला वाटतं आता तुमच्या ऐकण्याची निश्चितपणे मानसिकता बनली असणे, आज काहीतरी नवीन ऐकायला मिळेल. तर बंधूंनो, या ठिकाणी समाज व्यवस्था जी आहे ती फार महत्वाची आहे. आणि समाज व्यवस्था जर महत्वाची आहे तर समाज व्यवस्थेमध्ये एक महत्वपूर्ण घटक आहे. आणि तो महत्वपूर्ण घटक इतिहासामध्ये त्याला काय नाव होतं, आज भारतीय राज्यघटना त्याला काय नाव देते. आणि मग भारतीय राज्यघटना जर त्याला एक विशिष्ट प्रकारचं नाव जर देत असेल तर ते नाव त्या समाजामधल्या त्या समूहामधल्या लोकांना समजावणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून या ठिकाणी फार महत्वाचं उदाहरण देऊन मी माझ्या वाणीला सुरुवात करतो. 1857 ला भारतामध्ये पहिला उठाव झाला इंग्रजांच्या विरोधात, आपणा सर्वांना माहिती आहे. आणि मग इंग्रजांना चाहूल लागली होती. काय चाहूल लागली होती की आज ना उद्या भारत देश सोडावा लागेल.